नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत एकदम कुरकुरीत आणि खूपच आकर्षक दिसणारे तांदळाचे डिस्को पापड। हा पापड इतकी हलका आणि चविष्ट लागतो की एकदा खाल्ले की थांबवायलाच येत नाही। आणि सगळ्यात भारी म्हणजे हा पापड अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी बनवू शकतो। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा। चला मग रेसिपी पटकन सुरुवात करूया। सर्वात अगदी तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि तांदळाचं पीठ आपण 3 कप मापून घेऊया। हे बघा, 1 कप घेतलेले आहे। आता दुसरा कप घेऊया। हे बघा, दुसरा कप भी घेतलेले आहे। हे बघा, तिसरा कप भी तांदळाचं पीठ घेतलेले आहे। हे बघा, चला तर तांदळाचं पीठ घेतलेले आहे। आता आपण सर्वात अगदी गॅसवर कढई चढवून घेऊया आणि 3 कप पिठासाठी आपण 4.5 कप पाणी घालून घेऊया। तुम्ही 4 कप भी घालू शकता, थोडीशी घट्ट होणार आहे। आणि 5 कप घातला तर अजून छान मऊ होणार आहे। हे बघा, 4.5 कप पाणी घातलेले आहे। चला मग त्यात आपण स्वादानुसार मीठ घालून घेऊया आणि अर्धा चम्मच पापडखार घालून घेऊया। पाण्यामध्ये आपण 1 चम्मच ओवा भी घालून घेऊया। ओवा घातला की अजून चविष्ट पापड तयार होतात, त्यामुळे मी ते 1 चम्मच ओवा घातलेले आहे। तसेच आपण हिरव्या मिरचीची पेस्ट भी घालून घेऊया। हे बघा, हिरव्या मिरचीची पेस्ट भी घातलेली आहे। आणि तुम्हाला पाहिजे असेल तर हिरव्या मिरची पेस्ट घातले नाही तर भी चालेल। आणि हिरव्या मिरची पेस्ट घातल्या तर चविष्ट होतात, त्यामुळे इथे मी हिरव्या मिरचीचं पेस्ट वापरलेले आहे। चला मग पाणी उकळी येऊस्तोवर आपण थांबून घेऊया। हे बघा मित्रांनो, पाणी उकळी आलेले आहे। आता चांगले एकदम मिक्स करून घेऊया। मिक्स केले की आपल्याला तांदळाचं पीठ घालायला येतो। हे बघा, चांगलं मिक्स केलेले आहे। तसेच आपण थोडीशी तिखट शिजूपर्यंत थांबून घेऊया आणि पाण्यात चांगलं शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये नंतर पीठ घालून घेऊया। हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊया। मित्रांनो, पीठ घातले की लगेच गॅस बारीक करून घ्या, नाहीतर पीठ तिथंच चिटकून जाईल। त्यामुळे आपण पीठ घातल्याबरोबर गॅस बारीक करून चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, गॅस बारीक केल्यानंतर मिक्स करून घेतलं की चांगला तो मिक्स होतो, त्यामुळे आपण गॅस बारीक केल्यानंतर मिक्स करून घेऊया। तसेच आपण तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये घातले की गुठल्या तयार होणार आहे, त्यामुळे आता आपण थोडीशी चमच्याने मिक्स करून घेऊन आता नंतर आपण मॅशरने मॅश करून घेऊया। हे बघा, पीठ घट्ट झालेले आहे। आता आपण चमचा बाजूला ठेवून मॅशरने मॅश करून घेऊया, कारण की एकदम मऊ पीठ तयार होतो। हे बघा, आणि मित्रांनो, गॅस मी थोडं बारीकवरच ठेवलेले आहे आणि बंद केलेली नाही। तसेच आपण गॅसवर ठेवून घेऊन मॅशरने मॅश करून घेतलेले आहे, कारण की गॅस चालू ठेवले की मॅशरने मॅश करून घेतलं तर एकदम मऊ पीठ तयार होतो आणि आपल्याला डिस्को पापड एकदम छान तयार होतात। त्यामुळे आपण गॅस चालूवरच मॅशरने मॅश करून घेऊया। तसेच आपल्याला मॅश करत राहायचं आहे, कारण की पिठाची गोळ्या फुटूसरक आपण मॅश करून घेऊया। हे बघा, एकदम मऊ पीठ तयार झालेले आहे। मित्रांनो, तुम्ही बी तुमच्या घरात एकदा नक्कीच करून बघा आणि नक्कीच तुम्हाला खूपच आवडेल आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हे बघा, एकदम मऊ पीठ तयार झालेले आहे। चला तर आपण मॅशर काढून घेऊया। तसेच आपण गॅस मंद आचेवर ठेवून घेऊन 2 ते 5 मिनिट ढक्कन लावून वाफेला सोडून घेऊया, कारण की अजून पीठ छान मऊ तयार होतो आणि
पिठाचे चिकटपण बी चांगलं येतो। हे बघा, चला तर 5 मिनिट झालेले आहे, आपण ढक्कन काढलेले आहे। थोडेसे आता आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, एकदम छान पीठ तयार झालेले आहे। हे बघा, एकदम मस्त चिकटपण बी आलेले आहे। चला तर आपल्या डिस्को पापडचं पीठ तयार झालेले आहे। हे बघा, मी इथे तुम्हाला गॅस बंद करून बी दाखवणार आहे। चला, पीठ चांगलं मिक्स करायचं झालेले आहे आणि आता आपण तसेच गॅस बंद करून घेऊया। हे बघा, बंद केलेले आहे। चला आता आपण पीठ 5 ते 10 मिनिट तांदूळ व्हायला ठेवून घेऊया। हे बघा, एकदम छान पीठ मऊ तयार झालेले आहे। आपण पीठ तांदूळ ओसर का थोडीशी मॅशरने इथं बी मॅश करून घेऊया, कारण की पीठ बी तांदूळ होतो आणि चांगला मऊ बी पडतो। हे बघा, एकदम मस्त मऊ पीठ तयार झालेले आहे। आता आपण डिस्को पापड कसे काढले तर तसे डिस्को पापड तयार बी होतात। हे बघा, पीठ एकदम छान तयार झालेले आहे। आता आपण हाताला पाणी लावून घेऊन मॅशरला चिटकलेलं पीठ काढून घेऊया। आणि मित्रांनो, थोडीशी हाताला पाणी लावून घेऊन तो पीठ बी चांगला मऊ करून घेऊया। हे बघा, हे बघा, थोडीशी हाताला पाणी लावलेले आहे आणि पीठ सगळं चांगलं जवळ करून घेतलेले आहे आणि एकदम छान मऊ पीठ तयार झालेले आहे। चला तर आपलं डिस्को पापडचं पीठ तयार झालेले आहे। आता आपण डिस्को पापडच्या साच्यामध्ये पीठ घालून घेऊया। हे बघा, इथं मी एक रिंगामध्ये डिस्को पापडचं साचा घातलेले आहे। चला आता आपण त्याच्यामध्ये पीठ भरून घेऊया। आणि मित्रांनो, तुम्ही हाताला पीठ भरताना तेल नाही तर पाणी कंपल्सरी लावा, कारण की हाताला पीठ चिटकणार नाही। हे बघा, आणि साच्यामध्ये भरताना गोल करून त्याच्यामध्ये चांगलं भरून घ्या आणि थोडे थोडे घालून चांगलं मध्ये दाबून घ्या, कारण की त्याच्यामध्ये हवा भरत नाही। दाबले नाही तर त्याच्यामध्ये हवा भरून मध्ये डिस्को पापड तुटून जातात। हे बघा, चांगले हाताला तेल लावून मी चांगलं मध्ये दाबून घेतलेले आहे। हे बघा, पीठ दाबून घेतल्यावर किती मध्ये गेलेले आहे। चला तर आपण त्याच्यामध्ये अजून थोडं पीठ घालून घेऊया। आता आपण चांगलं दाबून घेतलेलं पीठ त्याच्यावर आपण झापून डिस्को पापड घालायचं सुरू करून घेऊया। हे बघा, एकदम गोल आकाराने आपण डिस्को पापड घालून त्याच्यावर चिटकून घेऊया। हे बघा, एकदम छान डिस्को पापड गोल आकाराने तयार झालेले आहेत आणि वरनं चिटकून घेतलेले बी आहे। मित्रांनो, तुम्ही बी घालता डिस्को पापड लगेच चिटकून घ्या, नाहीतर पीठ वाळल्यानंतर चिटकून घेतले तर येणार नाही। म्हणूनच आपल्याला घालता वर चिटकून घ्यायलाच पाहिजे। हे बघा, त्या प्रकारे आपण सर्व डिस्को पापड तसेच घालून घेऊया। हे बघा, एकदम गोल आकाराने डिस्को पापड तयार झालेले आहेत। चला तर मग तसेच सर्व डिस्को पापड मी ते घातलेले आहे। हे बघा, सर्व गोल आकाराने छान डिस्को पापड तयार झालेले आहेत। आता आपण वाळल्यानंतर बघूया। हे बघा मित्रांनो, डिस्को पापड आपलं चांगलं वाळलेले आहे आणि मी इथे तुम्हाला फिरवून बी दाखवणार आहे। हे बघा, एकीकडे वाळलेले आहे आणि दुसरीकडे वाळलेले नाही। आता आपण सर्व डिस्को पापड फिरवून घेऊया आणि दुसऱ्याकडे वाळायला टाकून घेऊया। मित्रांनो, तुम्ही हे पापड 2 ते 3 दिवस उन्हात टाका आणि वर्षभर साठवून ठेवायला बी येतो आणि कायचं मन झालं की पटकन तळून खायला बी येतो। हे बघा, डिस्को पापड सगळे वाळलेले आहेत। मी ते 3 दिवस वाळायला टाकल्यावर एकदम कडक छान वाळलेले आहेत
चला तर तुम्हाला 5 ते 6 तुम्हाला तळून बी दाखवणार आहे. मित्रांनो, मी इथे अगदी तेल गरम करून घेतलेले आहे. आता आपण डिस्को पापड तेलामध्ये घातले की फुलून बी वर येतील. एकदम कुरकुरीत आणि डिस्को पापड तयार झालेले आहे. चला तर आपण फिरवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला चांगलं तळून घेऊया. मित्रांनो, हे पापड तुम्ही चहासोबत किंवा जेवण करताना स्नॅक म्हणून कधीबी खाऊ शकता. घरच्यांना आणि मुलांना खास आवडतात. हे बघा, डिस्को पापड एकदम छान तयार झालेले आहे. आता आपण तेलातून काढून घेऊया. हे बघा, एकदम कुरकुरीत पापड तयार झालेले आहेत आणि पापडला एक टिंब तेल बी लागलेलं नाही. चला तर मी तुम्हाला दुसऱ्यांदा घालून बी दाखवणार आहे आणि तेलामध्ये घातले की फुलायचं सुरू झालेले आहेत. हे बघा, एकदम छान डिस्को पापड तयार झालेले आहेत. तसेच आपण फिरवून घेतले की इकडे बी फुलून छान तयार होतात. हे बघा, वाळलेले डिस्को पापड घातले की तळून केवढे मोठे झालेत. चला तर आपण ते बी तेलातून काढून घेऊया. हे बघा, एकदम छान डिस्को पापड कुरकुरीत आणि खमंग तयार झालेले आहेत आणि एकदम पांढरं शुभ्र पापड तयार झालेले आहे. मित्रांनो, तुम्ही बी एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की डिस्को पापड कशी झालेत. जर तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.